विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत फ्युचर कंटिन्युअस टेन्सवर एखादा प्रश्न आला तर त्याचं उत्तर कसं लिहायचं, चला समजून घेऊया. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न आला आहे आय डॉट डॉट ॲट दिस टाईम टुमारो आणि कंसामध्ये आपल्याला दिलं आहे स्टडी. लक्षात आलं का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही आहे हे वाक्य आपल्याला कशामध्ये करायचे बघा, फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळ. आणि त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे बघा, सब्जेक्ट अधिक विल बी किंवा शाल बी अधिक क्रियापदाचं पहिलं रूप त्याला जोडायचे ING अधिक ऑब्जेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इथं आपल्याला क्रियापद काय दिलं आहे बघा, इथं दिलं आहे स्टडी. काय दिलं आहे बघा, स्टडी हे आहे क्रियापद. आता बघा भविष्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, की भविष्यात जर क्रिया सुरू असेल तर आपण काय करायचं आहे बघा, आय नंतरनं आपण विल बी, कारण फॉर्म्युलामध्ये काय आहे बघा, आय विल बी जोडायचं आहे. त्यानंतरनं जे काही क्रियापद आहे ह्या क्रियापदाला आपल्याला काय करायचं रे, ING लावायचं. काय करायचं, क्रियापदाला ING लावायचं आहे. म्हणून इथे काय येणार आहे बघा, स्टडिंग. काय येणार आहे, स्टडिंग. म्हणजेच हे वाक्य काय झालं बघा, आय विल बी स्टडिंग ॲट दिस टाईम टुमारो. लक्षात आलं का? त्यानंतर आता बघा दुसरं वाक्य दिलं आहे रोहन कुक्स फूड. ह्याचंही आपल्याला काय करायचं आहे बघा, की फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता रोहन नंतर आपल्याला काय लावायचं बघा, विल बी, कारण कोणताही सब्जेक्ट असेल म्हणजे ते नाव असेल किंवा जे काही आपण सर्वनाम पाहिलेत हे काय आहेत रे, ह्याच्यानंतर आपल्याला लावायचे विल बी. म्हणजे रोहन नंतर आपण काय लावलं बघा, विल बी. बघा रोहन विल बी, विल बी. आता बघा पुढे आहे व्हर्ब. पुढे काय आहे, व्हर्ब. आता हे जे काही क्रियापद आहे क्रियापदाला जोडायचे ING. म्हणजेच इथं काय होणार आहे बघा, कुकिंग फूड. काय होणार आहे, कुकिंग फूड, कुकिंग फूड. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला वाक्य करायला सांगितलं जाईल तेव्हा तुम्ही विल बी, काय आहे बघा, विल बी अधिक क्रियापदाला काय जोडायचं आहे बघा, ING. क्रियापदाला काय जोडायचं आहे, ING. विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.